चला सामना सुरू करत आहे. गोलंदाजी मार्कवर येतो सुभाष ठाकूर. स्ट्रायकला श्रीकांत पाटील आपण पाहू शकता. नॉन स्ट्रायकला आपण पाहू शकता नरेंद्रला आपण पाहू शकता. हरेश केने नाहीये त्यामुळे थोडस सामना सुरू होतोय. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली 40+ आयोजित आपण नावाली 40+ चषक. पहिला चेंडू ड्राईव्ह करायचा होता. चांगला चेंडू तर पाडल्यानंतर आपण तर सरळ निघून गेला यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. तर रोशन चिंचोळकर यांच्या माध्यमातून बघा गोलंदाज सुभाष ठाकूर साठी पारितोषिक आलेलं आहे. विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक. रोशन चिंचोळकर साहेबांनी आपला ATM खुला केला सुभाष साठी. पहिला चेंडू डॉट फेकलाय. राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. फटका सुरेख यावेळेला मिडॉनच्या डोक्यावरनं खेळून काढलाय. पॉवर प्लेचा अतिशय चांगला फटका. चेंडू गेला वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार नाही. आधीचा चेंडू आपण इतर डॉट गेला आणि नरेंद्रने काहीतरी सांगितलं की तुला कशा प्रकारे बॅटिंग करायची. आज तुलाच हरेश केरू म्हणून बॅटिंग करायची. सेकांना कोण विसरणार. आज ती स्पर्धा आठवते आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अडिवलीच्या मैदान. भाल विपक्ष ती मॅच. सुभाष राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. शॉटपर्यंत चेंडू होता. यावेळेला पूल करता व्यवस्थित चेंडू मिडल होत नाही. स्टिकर जवळ चेंडू लागतोय. प्रल्हाद आहेत बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहू शकता. शॉट थर्ड मॅनला होते ते बॅकवर्ड पॉइंटला आले. फील्ड करतात चेंडूला. 1 धाव मिनिटे धावसंख्या धावफल करती आपण पाहू शकता. यावेळेला चिकनगर 40+ संघाची 7 धावा. सुभाष पुण्याला गोलंदाजी मार्कवर. माझे उपाध्यक्ष गिरीशजी पाटील यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. फटका चांगला यावेळेला हवेमध्ये झेलची शक्यता आहे. सचिन ठाकूर आहे. चूक होणार नाहीये. बॅटर बाद. नरेंद्र बाद झालाय. थोडासा मित्र म्हणेल ना लूज शॉट होता. ताकद पूर्ण लावली नव्हती. ताकद जर कदाचित लावली असती तर इतर बॅटर बाद झाला नसता. सचिन खूप सचिन मगाशी लॉंगनला होता. आता वाईडिश लॉंगनला डीप मध्ये गेले. चला नाही चालू द्या मॅच. तर मी चालू करा ना. 2 बॉल टाकल्यानंतर येतील. नाना आलेत. चला नाना या लवकर. 2च चेंडू बाकी आहेत ना. नाही शॉट तर तुम्ही खेळलाच आहे ऑलरेडी. सचिन तुम्हाला मिळेलच खेळाडू. हा चालेल चालेल. जा लवकर नाना जा मग. कारण तुमचा एक खेळाडू मोबाईल ठेवा जरा. बरोबर आहे. सचिन ठाकूरचा पण त्यांचा एक खेळाडू वाढेल मग बाहेर येईल ना. सुभाषला यश मिळालंय कारण सुभाषला विकेट हॅट्रिक साठी आपण इथं पारितोषिक देखील आहे. रोशन चिंचोळकर यांच्या माध्यमातून सुभाष गोलंदाजी मार्कवर टाकला. विक्रम भोईरला आपण पाहू शकता. अष्टपैलू खेळाडू. हा चेंडू वेल लेप केलाय. सोडून दिलाय. पंच वाईड चिकून करत आहेत. अवंत धावने भर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 8 धावा. रोशन चिंचोळकर यांच्या माध्यमातून आपण प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण ट्रॉफीज देखील दिल्या. त्याला देखील आम्ही धन्यवाद देऊ. सुभाषसाठी पारितोषिक देखील लावलं विकेट हॅट्रिक साठी. सुभाष राईट आर्म ओव्हर द कडनं मार करतो. हा चेंडू वेल लेप केलाय. वेगवान चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. विक्रम भोईरला वाटलं की चेंडू वाईट जाईल पण चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. पुन्हा गोलंदाजी मार्कवर सुभाष राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतो. P1 मधलं षटक करतो. स्ट्राईकला विक्रम. ऑन दी अपचा लाट जेव्हा फटका बघायला मिळालाय. कव्हर आणि आपण तर एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडूला काढलाय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. फटका सुरेख होता. धावसंख्या धावफलकाती 12 धावा आपण पाहू शकता. नेक्स्ट मॅच असणार आपण हेडूतने 40+ विपक्ष कोळेगाव 40+ दोन्ही संघ आपण हेडूतने संघ देखील इथं वेळेवर उपस्थित झाला. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पहिल्या षटकात सुभाषला विकेट मिळाला पण त्यानंतर बघितलं तर 12 धावा देखील आल्यात. त्याच्यात गोलंदाजी मार्कवर कोणतो ज्ञानेश्वर म्हात्रे येतात. नवनाथ जरा बघा आपल्याला पंच बोलत आहेत. काल देखील मोहिलीची स्पर्धा झाली. चॅम्पियन संघ आपण बघितले तर
गावदेव रुद्र 11 संघ चिकनगर संघापर्यंत चॅम्पियनशिप पटकावली. कोळेगाव संघाला त्यांनी पराभूत केला. कोळेगावला देखील नितीन पहिली ट्रॉफी मिळाली 2024 ची. तर ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर धावा झाल्यात 12. ज्ञानेश्वर म्हात्रे तर ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला श्रीकांतला आपण पाहू शकता. त्या श्रीकांतच्या बॅटमधून आपण जर एक षटकार देखील आलाय. नरेंद्रने आपण पहिले तर थोड्याशा निराशा केल्या, कारण का हरेश सारखा बॅटर नाहीये, त्यामुळे नरेंद्रवरती मोठी जबाबदारी होती. ज्ञानेश्वर म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. सौरभ पाटील आपण पाहू शकता वनाई वर्ल्डच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केले, ते स्वतः प्रॉपरेटर आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे नाना या नावाने देखील भरपूर परिचित आहेत. ऑफ साईडला क्षेत्रक्षण शॉट दरम्यान एक क्षेत्रक्षण एक्स्ट्रा कव्हर, एक क्षेत्रक्षण स्वीपा कव्हरला, मिड ऑफला एक क्षेत्रक्षण तैनात आहे. ऑन साईडला शॉट फाईन लेग, शॉट बॅकवर्ड स्कोअर लेग, मिड ऑन एक क्षेत्रक्षण मिड विकेट लॉंग ऑनला पण सुभाषला पाहू शकता. ज्ञानेश्वर चांगला चेंडू होता यावेळेला, खूप चांगला चेंडू होता. वेगावरती 6 रन गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू अतिशय वेगाने चेंडू टाकला होता. तर तुम्हाला जर ऑन साईडला पूल करायचा चेंडू तर त्याची दिशा पहा, लाईन आणि टप्पा पहा तुम्ही. तेच सांगतात विक्रम की नरेंद्र सारखा बॅटर बाद झालाय, अष्टपैलू खेळाडू होता, इथून आपल्याला भागीदारी करायची. ज्ञानेश्वर पिटू मध्ये षटक हाताळतोय. फुलटॉस होता यावेळेला, डॉट चेंडूची समाप्ती, सुरेख गोलंदाजी. काय भन्नाट वेगाने गोलंदाजी करते. काना साळुंके म्हणतात ना, तलवार जरी जळून झाली पण धार अजून ते अतिच आहे. काय जबरदस्त गोलंदाजी केली होते. काल देखील आपण पाहिलं फुलटॉस चेंडू बरेचसे जण आपण बॅटरने ते हुकले. हा चेंडू ज्यावेळेला लाईन पाहावी लागणारे, वेगाचा वापर करतायत पण नियंत्रण गोलंदाजी आता बघायला मिळत नाही. अचूकता भेदकता बघायला मिळाली आता 2 चेंडूवरती, पण ह्या चेंडूवरती मात्र अचूकता बघायला मिळाली नाहीये. 13 धावा अवंत धान्य भर. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता ज्यावेळेला ज्ञानेश्वर म्हात्रे. स्ट्रायकरला आपण श्रीकांतला पाहू शकता. फुलटॉस ऑन साईडला वळवलंय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे सचिन ठाकूर. एक धाव कंप्लीट केले, 2 धावा होत आहेत का पाहायचं, आणि 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफल कधी 15 धावा आपण पाहू शकता. दुसरं षटक प्रगती पथारे. तर पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा आल्यात. ज्ञानेश्वरने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. 3 चेंडू त्याने फेकले आहेत, त्याच्यामध्ये 3 धावा दिल्यात, एक वाईड देखील फेकलाय. 2 चेंडू पहिले त्याने डॉट फेकले होते. फलता गोलंदाजीच्या मार्कवर ज्ञानेश्वर राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतो. स्ट्राईकला श्रीकांत. डान्सिंग डावच्या मध्ये सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे चूक केली. सुभाषने काय केलं यावेळेला, सोपा झेल होता लॉंग ऑनला, यापेक्षा सोपा झेल काय येईल. कधी कधी खेळाडूची मानसिक स्थिती आपण इथं स्थिर नसेल ना, तर कधी कधी आपण इथं झेल देखील सुटले जातात. आणि सुभाष एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, पण त्याच्याकडनं चूक झाली आहे. आता चूक झाली, ती चूक त्याला सुधारायची. आता बघितलं तर झेल सुटलाय ना, तो विचार करायचा नाही, तर येणारे चेंडू चांगले पकडायचे. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू, तर पायचीचं स्ट्रॉंग अपील केलं जात आहे. एक धाव इथं मात्र लेग बायच्या स्वरूपात मिळते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 18 धावा धावफल करते आपण पाहू शकता. 5 चेंडू झालेत, अंतिम चेंडू. ज्ञानेश्वरने देखील चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. नियंत्रण गोलंदाजी स्ट्रायकला आपण पाहू शकता विक्रम भोईर येतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बघितलं तर आता कोळेगावचे संघनायक आणि एड्युकेशनचे संघनायक यात. चांगला चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर चेंडू. पाहिलं पद्धतीने त्याचा वापर होतोय. आपण माहिती विक्रमच्या माध्यमातून सरळ चेंडू बॅट अँड पॅड मध्ये फेकला होता. यावेळेला धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 19. तर राजेश पाटील भंडारली यांच्या बाजूला देखील आम्हाला मोलाचे सहकार्य झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या षटकाचा विचार केल्यानंतर धावा आल्या फक्त आणि फक्त आपण
नाही, एक लेगबाजी जर पकडली तर 7 धावा आल्यात. चांगलं कमबॅक बघायला. एक झेल देखील सुटला गेला ना कल्पेश, तिथे 2 धावा गेल्यात. आता गोलंदाजी मार्कवर कोण आहेत? प्रल्हाद आलेत. भाऊ या नावाने देखील भरपूर परिचित आहेत. मिलिंद म्हात्रे यांचे मामा प्रल्हाद पाटील. आता यष्टीरक्षक सुभाषला पाठवतात. संतोष येतात त्यांच्या जागी. आता संतोष म्हात्रे ऑन साईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. मिड ऑनला पण डीप मध्ये क्षेत्रक्षण पाहू शकता. संघ नायक आपण यायला पाहू शकता. लेफ्ट केला यावेळेला. टायमिंग बेमिसाल. नितीन टोला देखील चेंडू लागला पण ताकद प्रचंड. कारण विक्रमची हाईट आहे ना, त्या हाईट मिळताना आपण लांबी देखील प्राप्त होते. फटका खूप चांगला होता. बॉटमचा खूप चांगला वापर केला. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 25. स्वागत केले प्रल्हादचं. वेलकम टू द ग्राउंड. पहिला चेंडू ग्राउंडच्या बाहेर फेकून दिलाय. फटका दमदार होता. धावा देखील दमदार मिळतात. विक्रम भोईर एक असा बॅटर आहे ना की शेवटपर्यंत जर हा बॅटर खेळला ना की संघाला आपण एक मजबूती मिळून देतो. हा झारेश नाहीये. विक्रमला माहिती आहे की आपल्याला चांगली बॅटिंग करायची आहे. कैलास शेठ मुकादम यांच्या माध्यमातून पण सलग 3 षटकार मारले. 1500 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये. दोन्ही संघांसाठी पारितोषिक आले. पहिला तर मारलाय या मॅच साठी. शॉर्ट ऑफलेनचा चेंडू पूल करतात. पुन्हा एकदा टोला चेंडू लागतो. एकदा कंप्लीट केले. पाहिजे दुसरी होते काय ते नकार देतो यावेळेला. कारण योग्य निर्णय होता विक्रमचा. विक्रमला माहिती आहे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 26 धावा झाल्या आहेत. कारण ह्यानंतर अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विचारपूर्वक क्रिकेट खेळलं जात आहे विक्रमच्या माध्यमातून. कारण श्रीकांत त्याला माहिती आहे बॅटर चांगला आहे. तो देखील धावा करू शकतो. कारण आज नरेंद्रने निराशा केली. राम सरकार एक बॅटर देखील आहे. काय चौका मारला होता रामने आपण तर मोहिलीच्या स्पर्धेत आणि तिथून सामना आपल्या बाजूने झुकवला. बघा पाण्याची बाटली आणि स्प्रे घेऊन जा जरा. शिवम जरा लवकर जा. शिवम सुभाषला मला वाटतं दुखापत झाली. शुभम जरा लवकर लवकर लवकर. तर मान्यवर देखील आमच्यापासून तर रजा घेतात. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. खूप खूप त्यांचा अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलाय. रोशन चिंचोळकर साहेब आणि त्यांचे सहकारी. रोशन चिंचोळकर साहेब आपल्यापासून आता दूर जातात. नितीन त्यांचा अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी त्यांनी दिलाय. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचा आपण तर ट्रॉफीज देखील त्यांनी आम्हाला दिल्यात. नाही आपण पाहिले तर वनाई वर्ल्डच्या माध्यमातून आपण तर ही स्पर्धा कव्हर केली. ते सौरभ पाटील सातत्याने आता स्वतः ऑपरेटिंगसाठी बसलेत. कारण नितीनने नवीन वाहिनी सुरू केली. तिला प्रसिद्धी करायची कशी करायची तसे आपण पाहिलं तर सौरभला माहिती आपल्याला चांगलं काम करावं लागणार. क्लिअरिटी विथ क्वालिटी द्यावं लागणार आहे. नाही काना साळून गेलं तर तुम्हाला भरपूर सपोर्ट व्हायचं. प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर सायकल आपण पाहू शकता. श्रीकांत चांगला चेंडू होता यावेळेला. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग केलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. सव्वीस धावा धाव फलक आपण पाहू शकता. सव्वीस धावा. चांगलं कमबॅक बघायला मिळतंय षटकार आल्यानंतर. प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर दगड मारक होते. फटका चांगला यावेळेला. टोला चेंडू लागला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरी होते का पाहायचं आता. नकार दिलाय. बॅकिंग आली. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 28.
28 धावा दाखल करते. प्रल्हाद गोलंदाजी मार्क सगळ्या श्रीकांतला आपण पाहू शकता. श्रीकांत देखील खूप चांगली बॅटिंग करतोय. राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय. चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता, बॅटरकडे प्रत्युत्तर नव्हतं. विक्रम भोईर कदाचित सांगायचं की डॉट चेंडू जाण्यापेक्षा सिंगल डबल महत्वाची आहे. स्ट्राईक रोटेट होईल. डॉट चेंडू आले की दबाव येतो. कैलास आपण बोलले तर कैलास मुकादम, जगदीश मुकादम, आपण तर शिवमचे मामा आहेत. फटका यावेळेला चांगला आहे. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला फेकून दिलंय. लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकतो यावेळेला 34 धावा. नाही बॅटर आपण जो बॅटर आपण डकआउट मध्ये खेळाडू बसले, तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकता. एक खेळाडू तिथे पाणी ठेवलेलं आहे, तिथून आपण जाऊ शकता मैदानात. पाणी पाहिजे असेल तर तुमच्या खेळाडूंना. चौतीस धावा धावफल करते. प्रल्हाद येतो दुसऱ्या स्पेल मध्ये, वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 4थं षटक घडतोय. ज्ञानेश्वर आहेत, लॉफ केला, झेलची शक्यता आहे. हो हो हो, गुड कॅच, कारभारी कमाल कॅच. प्रल्हादने काय झेल पकडला बघा लॉंग ऑफला. अप्रतिम झेल. नाही षटकारच होता. बॉडी बॅलन्स बघा ना काय जबरदस्त केला. थांबले, जणू काही गाडीला ब्रेक लावलाय अशा प्रकारचे ते थांबले. अप्रतिम झेल. यश मिळालं प्रल्हाद आपण बोलले यावेळेला ज्ञानेश्वरला. गुड कॅच. काय चपलताय बघा. प्रल्हाद ठाकूर चपळ ना, चपळतेचं दुसरं नाव. काय झेल पकडला, अप्रतिम झेल. ज्ञानेश्वर देखील त्यांचं कौतुक करतात. चला कोळेगाव आणि हेडिसनचे कॅप्टन या टॉससाठी राम आलाय. नवीन बॅटर श्रीकांत गेल्यानंतर राम आलाय. विक्रम भोईर आउट झाले. विक्रमचा फटका चांगला होता. चांगला चेंडू होता, बॅकपडून कट करतो. डॉट चेंडूची समाप्ती होते. क्रुशियल मुवमेंटला विक्रमचा विकेट गेलाय आणि तो मिळवला. यावेळेला आपण उत्तर ज्ञानेश्वरने आणि प्रल्हादने खूप चांगला झेलकट पकडलाय. 34 धावा धाव फलकाती लागल्यात. आता दोन बॅटरना इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. राम देखील एक चांगला बॅटर आहे. हा चेंडू उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. संतोषने सांगितलंय माझा झेल. गुड कॅच. अजून एक सफलता मिळते यावेळेला. दोन बॅक टू बॅक बॅटर बाद होत आहेत. धाव संख्या 34. चिकनगर 40+ संघ थोडासा अडचणीत सापडलाय. नवीन बॅटर तर अरुण, विक्रम भोईर यांचे बंधुराज, हरेश केळी नाहीये संघात. नितीन एक अष्टपैलू खेळणार कारण षटक देखील कमी असणार त्याचा. आता इथून आपण 50 धावा होत आहेत का पाहायचंय. पडले संघ देखील एक चांगला संघ आहे. आपण पाहू शकता सुभाष चांगली बॅटिंग करतो, सचिन ठाकूर देखील चांगली बॅटिंग करतो, प्रल्हाद देखील चांगली बॅटिंग करतो. ते बॅटिंग ऑर्डर खूप चांगली या संघाकडे. जरी आता आपण विजय ठाकूर सारखा एक चप्पल क्षेत्ररक्षक आणि एक चप्पल बॅटर नाही या संघात, तरी पण त्याची उणीव मात्र भासत नाही. का जॉब देखील फार महत्व आहे ना. प्रत्येकाला प्रत्येक दिवस मिळणार देखील नाहीये खेळण्यासाठी. ज्ञानेश्वर काय जबरदस्त गोलंदाजी, काय कमबॅक केलं. पहिला स्पेल देखील 7 धाव्यांचा टाकला होता. जबरदस्त गोलंदाजी. इथे काय घडलं, बॅटर इथे थोडस स्लिक आपण आता स्किट होत आहेत. नाना देखील जातात कारण हे तर 40+ क्रिकेटर. नितीन काय लागले का नाही ते विचार न करणं. जरी आम्ही वेगवेगळ्या आपण आता संघातून खेळतो पण मित्र आहेत आमचे एकमेकांचे चांगले मित्र. जरी चिकनगर विपक्ष आमची मॅच असेल पण विचारपूस करणं फार गरजेचं आहे. या वयात दुखापत होता कामा नाहीये. काय कमबॅक. खेळ भावनेने खेळ खेळला जातो 40+ माध्यमातून. ज्ञानेश्वर बघा लगेच गेले. कौतुक करेल अशा खेळाडूंच्या. स्पोर्ट्समॅनशिप तर काय चांगली दाखवतात. नाना देखील उशिरा आले पण काय गोलंदाजी केली बघा. घाटा ओव्हर तिकडे मारा करतोय. 4थ्या षटकात पुढचा चेंडू. हा चेंडू हवेमध्ये, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आलाय, झेल ड्रॉप. एक डाव कंप्लीट केले, दुसरी होते का पाहायचंय. नाही कदाचित मला वाटतं ज्ञानेश्वर गेले असते झेल मिळाला असता.
ज्ञानेश्वर झेल पर्यंत आले देखील होते, थांबले थोडेसे. 36 धावा, कारण की आपण त्याला मिड ऑफचा क्षेत्ररक्षण थोडासा होता जवळच. एक सोपा झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पहिले देखील 4 चेंडू डॉट गेले होते, विकेट मिळाला असता. बॅक पुढे गेला, स्क्वेअर कट केला. काय झेल, अप्रतिम झेल राजाराम पाटील, कारभन कमाल झेल. नितीन, मला वाटतं या स्पर्धेतील मेडन षटक राहिलं असतं ज्ञानेश्वरचं. काही हरकत नाही, पण 2 महत्वाचे विकेट त्यांना मिळाले. एकूण 3 गडी बाद केले त्या षटकामध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकांचा स्पेलमध्ये आपण धावा दिल्या तब्बल आपण 8 धावा आणि 3 गडी बाद केले. ज्ञानेश्वरची गोलंदाजी आवडली, एकदा टाळ्या होऊन जाते जरा. हेडुसनचे कॅप्टन, चला कोळेचे कॅप्टन या टॉस साठी. बंडू आलेत नवीन बॅटर. नाही, यासाठी तर ज्ञानेश्वरसाठी थांबले तर प्रमुख गोलंदाज आहे. काय गोलंदाजी केली बघा. बंडू आलेत नवीन बॅटर. भोईर, बंडू भोईर. नाही, आता इथून बॅटिंग करावी लागणार आता श्रीकांतला. राजाराम आल्या. झेल खूप चांगला पकडला. आता अंतिम षटक कशा प्रकारे फेकतात पाहिजे. 36 झाल्यात. स्पिन आक्रमण आपण पाहू शकता कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतात, लेग ब्रेक करतात किंवा ब्रेक. चला, कोळेगावचे कॅप्टन या हेडुसनचे कॅप्टन आले आहेत. चांगला चेंडू होता, सरळ चेंडू निघून जातोय. चांगलं इन्स्ट्रक्शन संतोषचं बघायला मिळालंय. डॉट चेंडूची समाप्ती होते. 36 धावा. नाही, ती हरेश सारखा बॅटर नाही ना, संघ थोडासा कमकुवत वाटतोय चिकनगर, कारण तिथे विक्रमचा देखील विकेट गेला. फुलटॉसने ऑन साइडला फ्लिक केलाय. गॅप शोधले का पाहायचंय. क्षेत्ररक्षक वेगाने आले. पंचांचा इशारा काय येतोय. रमाकांत पवार सर आम्हाला सांगतायत की चौकार आहे. धावसंख्या 40. उपयुक्त चौकार आलाय श्रीकांतच्या बॅटमधून. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. श्रीकांतचा झेल देखील सुटला गेलेला आहे. कैलास मुकादम देखील येत आहेत, त्यांचे देखील हार्दिक स्वागत. म्हणजे शिवम गोंधलीचे मामा सकाळी देखील आले ते. जगदीश मुकादम देखील आपले अकॅडमीचे कर्मचारी. हा चेंडू हुक केलाय, उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. गुड कॅच. गौरवने खूप चांगला झेल पकडलाय. बॅटर बाद. चला, कोळेगावचे कॅप्टन या. राजेंद्र येतात, नरेंद्रांचे बंधुराज. चेंडू बाकी फक्त आणि फक्त जर आपण विचार केला तर 3 चेंडूचा खेळ बाकी. आदर्श क्रिकेट संघ मालिकावीरची सायकल देखील आली. ब्युटिफुल सायकल आपण पाहू शकता. कोणता खेळाडू ही सायकल आपल्या घरी घेऊन जाईल पाहायचंय. शिवम गोंधली बघा, बायकर मॅन आहेत. बाईक मिळाली त्यांना, पण आता सायकल देखील पाहतायत. फुलटॉस आहे ऑन साइडला. आडव्या बॅटने मिड ऑनला चेंडू चाललाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे सचिन ठाकूर. 2 धावा होत आहेत का पॉइंट. बंडू वेगाने आले आहेत. तसं धाव फलकात आपण पाहू शकता. ज्या वेळेला एक मिनिट चौकार आहे का. चौकार आहे. नाही, काना साळून घेत म्हणजे तिसऱ्या पंचांची गरजच भासणार नाही आम्हाला. सुरेश देखील आहेत. पाय लागलाय. किशोर मुंडे या, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. टॉप 3 मध्ये त्यांचा संघ पहिला पोहोचलाय. बॅक पुढे जाऊन कट केला. या वेळेला एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 45. चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण तर अंतिम षटकातील 1 स्ट्रायकला बंडू भोईरला आपण पाहू शकता. लाईव्हवर पण आपण पाहू शकता. सायकल MRF ची 45 चालेल. चांगला चेंडू बॅक पुढे गेला. पंच केला. या वेळेला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली. पाच इथून 2 धावा होत आहेत का. बॅटर बाद होत आहेत. कारण संवादच आधी झाला नव्हता. 46 झाल्या. 47 ची गरज यावेळेला आपण पाहू शकता. पडले 40+ संघाला. त्याला टॉस साठी या कोळेगावचे कॅप्टन हेडुसनचे कॅप्टन आलेले आहेत.
तर 47 चेस करायचे पडले 40+ला. धन्यवाद भाऊ. चला कोळेगावचे कॅप्टन आपण आला असेल या व्हिडिओ 40+चे कॅप्टन इथे आले टॉस साठी. कोळेगाव कॅप्टन. काल कोळेगाव संघ रनरअप होता मोहिलीच्या स्पर्धेत. चला कोळेगावचे कॅप्टन आपण आला असेल तर या लवकर. रणजित. तर 47 धावांचा पाठलाग आता या मॅच मध्ये करायचे. तो पडले फुटबॉल सगळे याच मैदानामध्ये पडले सगळं रनरअप होता. निगुची जी स्पर्धा आली होती ती स्पर्धा देसाई संघाने जिंकली होती आणि पडले फुटबॉल सगळं रनरअप होतं. त्यामुळे त्या संघाला अनुभव आहे या मैदानाचा. कॅमेरामॅनचं कौतुक करेल ज्यावेळी सचिन ठाकूर चेंडू अडवत होते त्याचा पाय बरोबर सीमारेषेवर होता. हेच कॅमेरा वर्क असतं कारण हे लाईव्ह टेलिकास्ट म्हटलं इतकं सोपं काम नाहीये. लोणा साळुंके यांचे भाज्य आहेत बघा आमचे कॅमेरामॅन त्याचंही कौतुक करेल. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. आदेश फोरजी यांचं मी कौतुक करेल. वनाई वर्ल्डचे आमचे कॅमेरामॅन. नाही प्रेक्षकांना तर दिसलंच की पट्टीवरती पाय लागलाय सचिन ठाकूरचा. मात्र लाईव्ह टेलिकास्ट बघा किती चांगलं आहे. तुम्ही घरी गेल्यावरही बघू शकता. चला कोळेगाव कॅप्टन या लवकर. हरेश खेरे नाहीयेत त्यामुळे विक्रमवरती जिम्मेदारी आता गोलंदाजी असेल फलंदाजी जिम्मेदारी होती पण त्याचा झेलही खूप चांगला टिपला. सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करायचे 30 बॉलमध्ये. विक्रम भोईर येतात पहिलं षटक घेऊन. स्ट्रायकेडला सचिन ठाकूर आहेत. नो स्ट्रायकेडला सुभाषला तुम्ही पाहत आहेत. 40+ संघटनेचे सदस्य भीमचंद्र काळल यांचे आगमन झाले त्यांचे हार्दिक स्वागत. सचिव आहेत भीमचंद्र काळल 40+ संघटनेचे. त्यानंतर या सीझन मध्ये सदस्य सुद्धा तुम्ही पाहत आहेत नवीन. गिरीशदादा पाटील माजी उपाध्यक्ष 40+ संघटनेचे आमच्या व्यासपीठावर उपस्थित सदस्य त्यांचे हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल अपील स्ट्रॉंग होतं. नाही विक्रम लगेच बघा लगेच सांगतात लेग थोडासा बाहेर. ही खेळाडू तुमच्याकडे असतं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं बाउंड्री लाईन वरनं सुद्धा अपील केलं जातं मात्र तसं नसतं. गोलंदाजालाही माहिती असतं चेंडू एक्झॅक्टली कुठे पिचिंग झालाय. चांगले गोलंदाज लगेच सांगतात आपल्या खेळाडूंना की हरकत नाहीये योग्य डिसिजन आहे. कोळेगावचे कॅप्टन लवकरात लवकर या टॉस साठी. सर 40+चे कॅप्टन इथे आलेले आहेत. कोळेगावचे कॅप्टन हिरामन. इथे चेंडू हवे ते झेलची शक्यता आहे मात्र सुरुवातीला थांबले दोन्ही खेळाडू. एक्झॅक्टली काय घडलंय काय मैदानात. तर विक्रम सुरुवातीला आले बंडू आले कॉल दिला नाहीये बंडूने. विक्रमच्या हातात जवळजवळ झेल आला होता. सिंगलच मिळाली. नाही विनोद काहीच करू शकत नाही. विक्रम आले होते तर विनोद थांबले कारण टक्कर होण्याचे चान्सेस असतात. विक्रम वेलेशन चांगले बॅकफुटला गेले जागा बनवायची होती. शॉर्ट पॉइंट वर क्षेत्ररक्षक आले. फिल्डिंग खराब आहे. एकच रन मिळेल. 51 गाडी कोणाची बघा त्याची काच उघडी आहे. 51 गाडी कोणाची आहे. 51
काच उघडी आहे फक्त, हरकत नाहीये. इथे बॅटची कडा, विक्रमच्या खात्यामध्ये पहिली विकेट. 27 धावा सुद्धा फायटिंग आहे, लक्षात घ्या. त्यामुळे त्याचंही संरक्षण होऊ शकतं या मॅच मध्ये, हे विक्रमला माहिती आहे. रमेश केरे साहेबांच्या शुभाचे टॉस होईल. कोळेगाव विरुद्ध एडुटे, पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. टॉस करून घ्या ना. तीन वरती पहिला धक्का लागला. नवीन फलंदाज संतोष आलेत. संतोषने एक झेल खूप चांगला टिपला होता. 4 बॉल झालेले, तेव्हा 3 झालेत. एक विकेट मिळाले. चंदनजी भगत यांनी विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. एक पुरस्कर्ते म्हणून सुद्धा त्यांची टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओळख राहिलेली आहे. परी 11, त्रिशा 11 हे सगळे भरपूर चर्चेत राहिलेत. सातव्या क्रिकेटला हा पाठिंबा त्याचा राहिलाय. फटका सुंदर आहे, धावाही 4 मिळतील. संतोषच्या बॅटमधून आलाय चौकार. हल्लीचं क्रिकेट इतकं बाग झालं, त्यामुळे पुरस्कर्ते असं गरजेचं आहे. प्रत्येक टीम खेळू शकते असं नाहीये. त्यामुळे काही संघ असे आहेत त्यांचा खेळ चांगला आहे, मात्र त्याच्याकडे पैसे नसतात प्रवेश फी भरण्यासाठी. कारण नाईट असो डे असो भरपूर प्रवेश फी असते. विक्रम गोलंदाजी मार्कवर, राईट ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले. काय घडलंय काय मैदानात? श्रीकांत एक्झॅक्टली करतायत काय? बाईटच्या स्वरूपात 4 धावा मिळाल्यात. चौकार. चंदनजी भगत यांचा तुम्ही विचार केला तर क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 11 झाले. 47 टार्गेट होतं. 22चा चौकार सुद्धा महत्वाचा आहे. आता 24 बॉल मध्ये 36, त्यात एक लेग बाईज आहे, एक बाईज आहे. म्हणजे फिल्डिंग चांगली करावी लागेल चिखलकर 40+ला. 11 रन दिलेत, त्यातल्या 5 धावा आपण पाहिल्या तर बाईज आणि लेग बाईज आहेत. आता अरुण येतात गोलंदाजी करण्यासाठी. अरुण मोहीर, विक्रम मोहीर यांचे बंधुरा. 3 भाऊ एकाच संघामध्ये तुम्ही पाहतायत. अरुण येतात. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 36 रन अजूनही करायचे पडले 40+ला. फुलटॉस होता. फुलटॉस वरती सुद्धा विकेट मिळाली. ती सचिन ठाकूरची. लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता, त्याला छेडछाडी केली ते सचिन ठाकूरने आणि अरुण मोहीरने महत्वाची विकेट टिपली या मॅच मधली. रमेश केले साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. कोळेगावचे कॅप्टन या. कोळेगाव विरुद्ध हेडुडे. कैलास मुकादम यांच्याकडे विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. कैलास मुकादम यांच्याकडे बघा सुवर्ण संधी चिखलकर संघाला हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि सलग 3 षटकार जरी मारले पडले सगळे ते 1500 आहेत. म्हणजे दोघांसाठी पारितोषिक आहे बघा. म्हणजे कैलास मुकादम यांचं दोन्ही संघांवरती प्रेम, कारण स्वतः ते चांगले क्रिकेटर आहेत, पण त्याच्याकडनं चौकार कसा गेला हा मला प्रश्न पडला होता जेव्हा मी जॉबवरती मॅच बघत होतो असं नाहीये. क्रीडांगण सुद्धा भौगोलिक परिस्थिती. संतोष वेगाने आलेत बघा. 2 धावा मेरा. टॉस करूया आपण. रमेश खेडे साहेब आमचे चिखलकरचे, त्याच्या शुभ असं टॉस होईल. 47चा टार्गेट होतो. धावा झाल्यात त्या 13. 5 ओव्हरची मॅच असेल कोळेगाव विरुद्ध. भाऊ असं वाटतंय की आता या स्पर्धेमध्ये देसाई संघाला पुढे वाटचाल मिळेल जर संघ उपस्थित राहिला नाही तर. चांगली फिल्डिंग आहे, चांगली फिल्डिंग आहे. फिल्डिंग
आदेश पोरजी आपण पाहतोय. धावा झाल्या ते 14. रेडुसन संघ टॉस मिळेल पुढच्या मॅच मध्ये. रेडुसन संघ टॉस जिंकले पुढच्या मॅच मध्ये. चांगला चेंडू होता. संतोषला इथे बीट केलंय. चांगली गोलंदाजी करतात. मी मगाशीच उल्लेख केला हरीश केने जरी संघामध्ये नसतील मात्र अरुण विक्रम याची भूमिका महत्वाची आहे. नरेंद्र सारखा चांगला गोलंदाज आहे हे विसरून चालणार नाहीये. 47 टार्गेट आहे. बॅकफुटला गेले. जागा बनवली कव्हरच्या दिशेने. फटका चांगला आहे संतोषचा. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत मात्र अखेर चेंडूने सीमारेषा गाठली. 4 धावा चौकार. धावा झाल्यात 18. कल्पेश पाटीलच्या सोबत आहेत एक चांगले स्कोरर नागावचे. किशोर मुंडे सुद्धा आले. त्यांचाही सगळे या स्पर्धेत सुपर 3 मध्ये. आगासन 40+, काल खंबालवाडा 40+. विक्रम शेलाने जबरदस्त खेळ केला काल. सूरज चौधरी असतील, गणेश, राजेश चौधरी. धावा झाल्यात 18. 47 पाठलाग करायचंय. बॅकफुटला गेले. टॅप केलंय. हे फटके आपण अंडर बॉक्स मध्ये पाहतो. एक रन इथे मिळाले. षटक क्रमांक दुसरे इथे समाप्त. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 19. आता चेंडू शिल्लक आहेत 18. धावा करायचे 28. 18 चेंडू 28. चेंडू 28 धावा. कोळेगाव संघ सुद्धा इथे दाखल झालाय. गणेश दादा सुद्धा इथे स्वागत आहे. गणेश दादा आपलं. नरेंद्र आलेत. 18 चेंडू 28 धावा करायचे या मॅच मध्ये. पहिल्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहिली. दातुली बी विरुद्ध देसाई. ती मॅच जुरी झाली नाहीये. नरेंद्र आलेत बॅटिंग गोलंदाजी करण्यासाठी. संतोष स्ट्राईक एंडला आहेत. 18 बॉल मध्ये 28 करायचे. फुल टॉस आणि फुल टोल उसूल केलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. षटकार आलाय. फुलटॉस बॉल होता. हवेचा वेग सुद्धा प्रचंड आणि संतोषने त्याचाच फायदा उचललाय. 17 बॉल आता 22 करायचे पडले 40+ला. मॅच खुली झालीये. असं वाटलं होतं विक्रम दुसऱ्या स्पेल मध्ये येतील मात्र तरी 2 गोलंदाज फ्रेश वापरावे लागतील नंतर. बॅकफुटला गेले. जागा बनवली. बंडू डीप मध्ये 2 धावा इथे मिळाल्यात. आता 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 रन्स करायचे. सोळा चेंडू 20 धावा. मॅच खुली गेली संतोषने. चांगले बॅटर आहेत. भरपूर वर्ष रेग्युलर क्रिकेट सुद्धा ते खेळलेले आहेत. इथे झाली चूक मात्र कौतुक करेल रामचं कौतुक करेल. चूक म्हणता येणार नाहीये. प्रयत्न चांगलेत. वेट केला असता कदाचित चौकारी गेला असता. पहिल्या 3 बॉल मध्ये 10 रन्स आलेत. त्यामुळे 15 बॉल मध्ये 18 करायचे. आता जयेश म्हात्रे यांचे आगमन झालंय कोळेगावचे. या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि 2 धावा झाल्यात बघा. खरं तर संतोषला घ्यायच्या नव्हत्या 2 धावा. तर ते थकलेत थोडेसे. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्येला 31. 16 धावांची आता गरज आहे. 14 चेंडू 16 धावा. जयेश म्हात्रे या स्वागत आहे आपले कोळेगावचे. चौदा चेंडू 16 धावा या मॅच मध्ये करायचे. आज सर्व टीम्सला जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. आमचे आचारी अभिमन्यू साळुंके, गुरुनाथ पाटील, अशोक साळुंके, सुभाष साळुंके आणि सर्व सहकारी त्यांचे
आता फिल्डिंग चांगली आहे, मात्र 1 रन्स मिळाले. तर कदाचित असं वाटत होतं बाळू या मॅच मध्ये, कारण की 18-28 कदाचित विक्रम आले असते दुसऱ्या स्पेलमध्ये, 3-4 धावा त्याने खर्च केल्या असत्या, शेवटच्या 2 षटकात 25 धावा राहिल्या असत्या. 13 बॉलमध्ये आता 15 करायच्या आहेत. इथे मात्र चेंडू लॉकअपच्या दिशेने खेळत आहेत. एक सावी इथे मिळाली आहे. पाणी घेऊन जाऊ शकता पडले संघ आपण. सचिन ठाकूर यांना विनंती असेल. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 14 रन्स खर्च केल्या नरेंद्रने. विक्रम कदाचित चर्चा करत होते दुसऱ्या स्पेलमध्ये, मात्र त्यांचा हा विचार होता की मी दुसऱ्या स्पेलमध्ये जर आलो तर शेवटचे 2 षटकं तर फेकायचीच आहेत ना अजून. त्यामुळे कदाचित त्यांनी नरेंद्र सुद्धा चांगला गोलंदाज आहे. बारा चेंडू 14 धावा आता करायचे आहेत. बारा चेंडू 14 धावांची गरज आहे. भाऊ पाटील आमचे कुठे गायब झालेत? पहिल्यांदाच आज ते न सांगता गेलेत. काना सोळंके त्यांची वाट बघतायत कधीपासून. 12 चेंडू 14. फटका चांगला आहे, मात्र टायमिंग झालंय का नाही क्षेत्ररक्षक जज करतायत. विक्रमच्या खात्यामध्ये विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद. मिलिंद देत आहेत. खरी आता मी तर असंच म्हणेल की प्रल्हादने घाई केली. 12 बॉल 14 कारण की मोठ्या हिटची गरज नाही. ते सिंगल डबलने तुम्ही शेवटच्या षटकामध्ये मॅच घेऊन गेले तर शेवटचं षटक फ्रेश गोलंदाज असेल, कारण विक्रम दुसऱ्या स्पेलमध्ये आलेत. 18 चेंडूमध्ये 10 धावा झाल्या नाही फडकेपाडा संघाला, कारण त्यांनी घाई भरपूर केली. मिलिंद आलेत. 11 बॉल 14. मॅच संपली नाहीये, कारण चिकनगर संघ लढोया संघ आहे, त्यामुळे मॅच तो सोडणार नाहीये. आणि खास करून आपण पाहिलं जिद्दी खेळाडू आहेत विक्रम भोईर, त्यामुळे सहजा ते मॅच सोडणार नाहीयेत. इथे चेंडू कव्हरच्या वरून खेळत आहेत. बंडू काय करतायत? सुरुवातीला थांबले. फिल्डिंग युनिट थोडस खराब आहे चिकनगरचं, कारण सुरुवातीला थांबले का कदाचित झेलपर्यंत पोहोचले असते. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 धावा करायचे. सुरुवातीला ते धावले, थांबले थोडेसे. खरं तर थांबायला नको होतं. 10 चेंडू 12 धावा. आता दबाव चिकनगर संघावरती साफ दिसतोय या मॅच मध्ये. प्रत्येक वेळी तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागतं. काल जरी स्पर्धा जिंकली असेल, मात्र आज पडले संघ आहे ज्यांनी याच मैदान स्पर्धा ट्रॉफी जिंकलेली आहे. हा वेगवान चेंडू होता. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. नऊ चेंडू 12 धावा. 9 चेंडू 12. 9 चेंडू 12 धावांची गरज आहे. बॅकफुटला गेले, जागा बनवली. आता आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डिंग थोडीशी पुन्हा खराब आहे. आता धावा किती मिळतील? 2 पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न चालवला मिलिंदने. बघायचंय 3 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. फिल्डिंग खराब आहे. फिल्डिंग खराब आहे. फिल्डिंग युनिट खराब आहे. खरं तर राजेंद्र सुरुवातीला जात होते, मात्र त्याला थांबवलं. 3 धावा मिळाल्यात. 8 चेंडू आले, 9 धावा बनवायचे आहेत. आठ चेंडू बाळू 9 धावांची गरज आहे. हेडुडे संघाने टॉस जिंकलाय पुढच्या मॅच मध्ये. बाळू पाटील थोडेसे नाराज दिसत आहेत. नाही, भोजन केलं असेल कदाचित. डाईट वर आहेत ना. 8 चेंडू 9 धावांची गरज. नाही, व्यक्ती चांगले आहेत आमच्यासाठी तर भरपूर महत्वाचे आहेत. चांगला चेंडू दा. पण विक्रम काय करतात तर बॅट्समॅनला रीड करतात. एक्झॅक्ट बॅट्समॅन काय करतोय त्याप्रमाणे ते चेंडू रिलीज करतात ऑफस्टंपच्या बाहेर. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 रन्स कंपल्सरी चेसिंग आहे. पण मॅच संपली नाही अजूनही.
7-9. संतोषला शेवटच्या षटकापर्यंत थांबावं लागेल. तर सचिन ठाकूरने थोडीशी घाई दाखवली. गणेश दादा सुद्धा येते धोंडवेचे, त्याचे हार्दिक हार्दिक स्वागत. 7-9 धावा. चिकनगर विरुद्ध पडले. बिग फाईट मॅच. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचाने वाईट घोषित केलाय भाऊ. 7-8 धावा. मॅच रंगतदार दिशेने वाटचाल करते. आठ धावा. बॅकफूटला गेले, जागा बनवली कव्हरच्या दिशेने, मात्र फिल्डिंग चांगली आहे. फिल्डिंग चांगली आहे. एकच रस मिळेल. अरुण काय करतायत? दबाव आहे आज चिकनगर संघावरती. 6 चेंडू आणि आता 7 धावांची गरज आहे. चिकनगर संघाने शेवटच्या षटकात आम्हाला सांगतात कल्पेश धावा बनवल्या होत्या. राजारामच्या षटकात 10 आणि त्याला आता बनवायच्या 7. म्हणजे राजारामची चुकी नाही. तिथे 2 चौकार गेले. एकदा सचिन ठाकूरचा पाय लागला, त्यानंतर मिडविकेटला एक चौकार गेला. ते 2 चौकार आले. अद्याप राजाराम पाटील यांनी चांगली गोलंदाजी केली होती. आता धावा 7 करायच्या आहेत 6 चेंडू मध्ये. सहा चेंडू 7 धावा. गोलंदाज राम आलेत. हिरामन म्हात्रे सुद्धा सामना एन्जॉय करतायत. काल रनरअप संघ सरलाय. मोहिलीच्या स्पर्धेत कोळेगाव संघ ट्रॉफी मिळाली आहे. महत्वाचं आहे. म्हणजे खेळ चांगला झाला. आजही चांगला खेळ करतील. गणेश सुद्धा सामना एन्जॉय करतायत. 6 चेंडू 7 धावांची गरज. राम 7 धावांचं संरक्षण केलं तर नक्कीच मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरतील. पहिला चेंडू ऑफस्टॉपच्या बाहेर आहे, मात्र संतोष काय करत होते. आता 6 चेंडू 6 धावा. इंटरनॅशनलला कल्पेश 2 वेळा विक्रम केला. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरने 6 धावांचं संरक्षण ऑस्ट्रेलिया विरुद्ध केला होता. दक्षिण आफ्रिका विरुद्ध त्यांनी कारनामा केला होता. इथे राम करतील का या मॅच मध्ये? करू शकतात. आता संतोष एक चांगला बॅटर आहे. झेलची शक्यता नाकारता येणार नाही. अरुणने कॉल दिलाय. माझा झेल आहे, मी पकडणार. मी मगाशी उल्लेख केला. राम 6 धावांचं संरक्षण करू शकतो. 5 चेंडू आणि आता 6 धावांची गरज. पाच चेंडू 6 धावांची गरज आहे. कॅप्टन कूल. विनोद पाटील थोडासा फेरफटका घेतायत. त्यांना माहिती आहे ना आपल्याला एक मॅच जिंकली. मॅचला टाइम आहे थोडासा. पाच चेंडू 6 धावा. नवीन फलंदाज प्रल्हाद ठाकूर, ज्याने काय झेल टिपला होता विक्रम भोईरचा. काल विक्रम शेलार बरसलाय या स्पर्धेमध्ये. 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार त्याला मिळाले. बघायचं आता राम हिरो ठरेल का? कारण त्याला 5 बॉल मध्ये 6 रनचं संरक्षण करायचंय. एक बॉल त्याने वाईट टाकलाय बॅटिंग करताना. संतोष मात्रे 23 धावा केल्या या मॅच मध्ये, मात्र तो बाद झाला आता. 5 चेंडू 6 धावा. हाय चेंडू वाईड आहे आणि कदाचित मला वाटतं 5 चेंडू 5 धावांची गरज आहे. रामला असं वाटतंय की ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग केलं तर त्याला छेडछाडी होईल. आता मॅच रंगतदार आहे बघा. चिकनगर संघ एक बलाढ्य संघ आहे. आता क्रिकेट असं म्हटलं तर मी नेहमी सांगत असतो, क्रिकेटमध्ये मोठं कोणी नाही. जो चांगलं क्रिकेट खेळेल तोच जिंकतो. आताच गोलिवलीची स्पर्धा तुम्ही पाहिली. ती स्पर्धा नावाली पोटी प्रस्ताव जिंकली. म्हणजे चांगलं क्रिकेट खेळले. 5 चेंडू 5 धावांची गरज. राम राईट मोर द विकेट. ऑन साइड ला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. मॅच ऑन. 4 चेंडू 5 धावांची गरज. जबरदस्त मॅच. राम बघायचं हिरो ठरेल का? तर इथे मोठ्या फटक्यांची गरज नाहीये खरं तर. सिंगल.
4 चेंडू 5 धावा कंपल्सरी चेसिंग. मला एक वर्ल्डच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली तर ही स्पर्धा घर बसल्या तुम्ही बघू शकता. हाही चेंडू चांगलाय पडलाय तर थोडासा खाली राहिलाय. मॅच मध्ये आता रंगत निर्माण झाली आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 रनची गरज आहे. काय मॅच रंगले बघा. चंदन बघत सुद्धा बसले होते आता उभे राहिले. कारण मॅच रंगतदार आहे. 5-5चं इक्वेशन होतं. 2 बॉल डॉट आलेत. एक वाईड आलाय. 2 वाईड आलेत भाऊ. 7ची गरज होती. आता 3 बॉल मध्ये म्हणजे बॅटने एकही धाव रामने दिली नाहीये. 3 बॉल रामने डॉट टाकले त्यात एक विकेट आहे. नाही राम हिरो ठरू शकतात आता. 3 चेंडू 5 धावा. बघायचंय प्रल्हाद ठाकूर मॅच फिनिश करतील का. ह्या क्रीडामध्ये चेंडू जर बॅटच्या व्यवस्थित संपर्कात आला तर चौकार षटकार सुद्धा येऊ शकतो बळू. सामना कोणी जिंको सर्वांना जेवणाची व्यवस्था आहे. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. नाही अरुण सुद्धा सांगतात ना लेग स्टंपच्या बाहेर आहे थोडासा. 3 वाईट टाकलेत भाऊ 7 रन्स मध्ये. आता 3 बॉल मध्ये 4 करायचे. 3 डॉट 3 वाईट. काय जबरदस्त मॅच. नाही ते सांगतात बॅटने रन देणार नाहीये. व्हाईटने देईल मात्र बॅटने देणार नाहीये. 3 बॉल 4 कंपल्सरी. राम राईट ओव्हर द विकेट. फुलटॉस आहे. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. फिल्डिंग चांगली आहे. फिल्डिंग चांगली आहे. आणि 3 धावा इथे पूर्ण झाल्या बघा धावून. बघा जावेद सर सांगतात नो डाऊट आहे. लॉंगा पण विनोद वेगाने आले होते. मग थ्रो फेकी सुद्धा स्लो आले ना. 3 धावा पूर्ण झाल्या. 2 बॉल मध्ये 1 करायचे. कंपल्सरी चेसिंग लक्षात घ्या. नाही आता मिलिंदने पाणी मागितलंय बघा. नाही एस्टेशने सुद्धा थोडस उशिरात लावलं चेंडू. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवर असं वाटलं होतं बाळू चौकार जाईल. अरुणने सुद्धा थोडासा वेळच घेतला लावायला फेकायला. आणि एस्टेशनने अजून वेळ घेतला लावायला. म्हणजे त्यामुळे वेळ गेला वाया भरपूर. 2 बॉल मध्ये 1. काय मॅच रंगले. 2 चेंडू 1 धाव कंपल्सरी. नाना मैदानात गेलेत. नानाने सांगितलं असेल कदाचित याच बॉलवर 1 रन करा बाबांनो. तर शेवटच्या बॉलवर मॅच नको. कदाचित हेच सांगितलं असेल बघू. आता कंपल्सरी चेसिंग. नावाली चषक 40+ धमाका. 2 बॉल 1 रनची गरज आहे. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. रामने आतापर्यंत 3 बॉल वाईट टाकलेत. 3 बॉल धावून घेतलेत. आणि इथे मात्र विजयाचा चौकार आलाय आणि हा सामना जिंकलाय. ते पडले 40+ संघाले. बॅटला चुंबन घेत असताना मिलिंदला तुम्ही पाहतायत. हार्ड लक. फिल्डिंग खराब झाली. चिखलकर 40+ संघाची हार्ड लक म्हणून आपण चिखलकरला बांधलं. चिखलकर संघाचं मी कौतुक करेल भाऊ. फाईट खूप चांगली गेली. रमेश खेडे याचा सत्कार केला जाईल. रमेश खेडे याचा सत्कार आपण करणार होतो. फाईट चांगली केली भाऊ. पण चुका भरपूर झाल्या फिल्डिंग मध्ये. वाईड आले. 3 बॉल वाईड आले. अशा मॅचेस चंदन झाल्या ना मजा येते प्रेक्षकांना. 1 बॉल राखून मॅच जिंकले मात्र चुका भरपूर झाल्या मॅच मध्ये. कधी 18 बॉल 28 ची मॅच गरज होती. 2 षटकं 8 धावा देत असताना 3 विकेट घेतल्या. तो ज्ञानेश्वर मात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नाना या मॅन ऑफ द मॅच. संतोष मात्रेने 23 धावा बनवल्यात. सर्वांनी जेवण करून घ्या.